महाराष्ट्राची संस्कृती आणि वैविध्य दर्शवणाऱ्या मुंबई फेस्टिवल 2024चं आज राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। राज्यात पर्यटनाच्या अमर्याद संधी असून नागरिकांनी आवर्जून राज्यातल्या पर्यटन स्थळांना भेट द्यावी असं आवाहन महाजन यांनी केलं। अतिशय भव्य दिव्य म्हणजे दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर आपण हा इथलं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। 9 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे आणि या कार्यक्रमामागचा हेतू हाच आहे की इथे पर्यटक यावेत, इथे ते आकर्षित व्हावेत, त्यांना आमची खानपान, आमची संस्कृती, आमचं क्रीडा, आमचं इथलं फिल्म सिटी सगळ्या बाबतीमध्ये यांना माहिती व्हावी आणि त्याचबरोबर मुंबईचं जे आमचं कल्चर आहे, मग डबेवाले आहेत, रेल्वेवरचे हमाल आहेत, नर्सिंग आहे, डॉक्टर आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, अनेक असे हिरोज आहेत की ज्या मुंबईसाठी त्यांचं मोठं योगदान आहे, यांचाही परिचय व्हावा। पुन्हा सुरू झालेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई शहराचं वैविध्य मांडण्यासाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं असल्याचं केसरकर म्हणाले। मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या MMRDA मैदानावर आयोजित हा महोत्सव येत्या 28 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे।